नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी डिस्कस सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 7 चॅप्टर नंबर 11 सर्कल. या ठिकाणी बघा, या चॅप्टर मध्ये आपल्याला सर्कल, त्याची रेडियस, डायमीटर आणि सर्कम्फरन्स इत्यादी घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. व्हॉट इज सर्कल्स? सर्कल म्हणजे काय? तर व्हॉट इज सर्कल्स या ठिकाणी आपण ओ हा पॉइंट घेऊ, सेंटर ऑफ सर्कल, आणि आर हे एवढं डिस्टन्स घेऊन एक आपण सर्कल करू. आता या ठिकाणी ऑब्झर्व करू आपण. बघा, हा झाला पॉइंट ओ, ह्याला म्हणू आपण सेंटर ऑफ सर्कल. द सेंटर ऑफ सर्कल्स, आणि या सेंटर ऑफ सर्कल मधून जर आपण एक लाईन काढली, बघा सेंटर ऑफ सर्कल मधून जाणारी एक लाईन काढली, त्याला नाव देऊ आपण ए बी. दिस वन इज ए आणि पॉइंट बी, म्हणजे a segment joining any two point on the circle passing through center of circle. आणि म्हणून या ठिकाणी AB काय होईल? AB डायमीटर होईल. आता आपल्याला जर रेडियस काढायचं असलं तर आपण किती रेडियस काढता येईल आपल्याला? बघा, या ठिकाणी आपण हा झाला आपला सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल पासून ही एक रेडियस काढू आपण, त्याला नाव देऊ आपण ओ सी. ही झाली आपली रेडियस, म्हणजे डायमीटर झाला AB, ओसी झाली रेडियस. या ठिकाणी आपण डायमीटर जर दाखवायचं असेल तर आपण डायमीटर डी हा घेऊ आपण सेगमेंट AB, याला म्हणू सेगमेंट AB. आणि रेडियस जर काढायची असेल तर आपण रेडियस दाखवू सेगमेंट ओसी. हे झालं रेडियस. आणि जर कॉर्ड जर काढायचं असेल तर कॉर्ड कसं काढता येईल? तर एनी टू पॉइंट ऑन द सर्कल, a segment joining any two point on the circles. या ठिकाणी बघा, कॉर्ड जर आपल्याला दाखवायची असेल तर कॉर्डला नाव देऊ आपण ई आणि सी. ही झाली याची कॉर्ड. आता लॉंगेस्ट कॉर्ड कोणती असते याची? तर डायमीटर हा लॉंगेस्ट कॉर्ड असतो. म्हणजे या ठिकाणी ए बी ही काय, ही सुद्धा काय कॉर्डच आहे. त्यानंतर बघा, या फिगरचा ऑब्झर्व करा. या फिगरच्या ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला रेडिया कोणत्या? रेडिया म्हणजे काय? तर अनेक रेडियस, म्हणजेच मेनी रेडियस. तर या ठिकाणी आपल्याला पहिले रेडिया दाखवायचे. तर बघा, ओ हा सेंटर ऑफ द सर्कल, सेंटर ऑफ सर्कल आणि सेंटरवरील एखादा पॉइंट जोडणारा जो सेगमेंट आहे त्याला रेडियस म्हणतो आपण. म्हणजे या ठिकाणी रेडियस कोणतं मिळेल आपल्याला? एओ हे रेडियस मिळेल, किंवा ओ ए पण म्हणता येईल याला. त्यानंतर ओ बी हे सुद्धा एक रेडियस आहे, सेगमेंट ओबी. याला आपण सेगमेंट ओबी पण म्हणता येईल. याला पण आपल्याला सेगमेंट, याला म्हणू आपण सेगमेंट ओए. आणि त्यानंतर रेडियस कोणते आहे? सेगमेंट ओएफ, ही सुद्धा एक रेडियस आहे. त्यानंतर सेगमेंट ओसी, म्हणजे दीज आर द रेडाय ऑफ दिस सर्कल्स. त्यानंतर कॉर्ड, कॉर्डची डेफिनेशन काय केली की सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉइंट ऑन द सर्कल. बघा, या ठिकाणी सेगमेंट आहे ओडी, ही काय कॉर्ड आहे. याला म्हणून आपण सेगमेंट एडी, ही झालं कॉर्ड. त्यानंतर सेगमेंट एफ सी, ही सुद्धा एक कॉर्ड आहे. आणि सेगमेंट एफ सी ही सेंटर मधून जात असल्यामुळे ही कॉर्ड आहे, सोबत काय डायमीटर सुद्धा आहे, म्हणून एफ सी. त्यानंतर बघा, सेगमेंट ए बी हे सुद्धा कॉर्ड आहे. आणि सेगमेंट ए बी ही कशामधून जात आहे? सेंटर ऑफ द सर्कल, म्हणून काय म्हणता येईल? ही काय डायमीटर सुद्धा आहे. त्यानंतर सेगमेंट ई सी ही कॉर्ड आहे. आणि यामधल्या सर्वात लॉंगेस्ट कॉर्ड कोणते आहेत? तर लॉंगेस्ट कॉर्ड आहे सेगमेंट एफ सी आणि सेगमेंट ए बी, आणि हेच झालं डायमीटर ऑफ द सर्कल. आता बघू आपण रिलेशनशिप बिटवीन सर्कम्फरन्स अँड डायमीटर. आता आपण एक काम करू, या ठिकाणी एक सर्कल काढू पहिल्यांदा.
वी हॅव टेकन अ सर्कल विथ सेंटर O. तर या ठिकाणी आपण या सर्कलची जी ही वर्तुळाकार लांबी आहे, म्हणजे याला जर आपण अनफोल्ड करून असं लांब केलं, सरळ केलं, तर ही जी आपल्याला अशा पद्धतीची सरळ लाईन मिळेल सर्कलची, याला म्हणू आपण सर्कम्फरन्स, म्हणजे वर्तुळाकार लांबी. आता सर्कम्फरन्स आपण सी ह्या अक्षराने दर्शवत असतो, म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू सी, सी या अक्षराने दर्शवू. त्यानंतर डायमीटर जर दाखवायचं असेल, डायमीटर म्हणजे द लॉंगेस्ट कॉर्ड पासिंग थ्रू सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे या ठिकाणी डायमीटर आपण डी या अक्षराने दर्शवू. आणि रेडियस जर दाखवायचे असेल तर रेडियस आपण आर या अक्षराने दर्शवू. आता जर आपण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल सी अपॉन डी म्हणजे डायमीटर याचा जर रेशो काढला तर हा आपल्याला कॉन्स्टंट मिळेल, आणि तो ग्रीक या अक्षराने म्हणजे पाय या अक्षराने दर्शवला जातो. आणि या पायची व्हॅल्यू नेहमी आपल्याला 22/7, आणि जर दिलेलं नसेल तर 22/7 म्हणजे 22/7 घ्यायची, किंवा 3.14 ही पण घेतलं. आणि याला कोणत्याही प्रकारचा युनिट नाही, कारण हा कॉन्स्टंट आहे. द रेशिओ ऑफ सर्कम्फरन्स ऑफ एनी सर्कल टू इज डायमीटर, म्हणजे सर्कम्फरन्स, सर्कलचा सर्कम्फरन्स आणि डायमीटर याचा जर रेशिओ घेतला तर तो लिटल ओव्हर 3 पेक्षा थोडासा जास्त असतो, आणि हा नेहमी कॉन्स्टंट असतो. दिस कॉन्स्टंट इज रिप्रेझेंटेड बाय द ग्रीक लेटर पाय, आणि द ग्रेट मॅथमॅटिशियन्स प्रूव्ह थ्रू हार्ड वर्क दॅट दिस नंबर इज नॉट अ रॅशनल नंबर, म्हणजे कोणता नंबर आहे, दिस वन इज इरॅशनल नंबर. In practical, value of pi is taken 22/7 or 3.14. This value of pi has not been given in a problem. It is to be taken in 22/7. या ठिकाणी रेडियस आर दाखवले, रेडियस आर नंतर डायमीटर डी आणि सर्कम्फरन्स सी, म्हणजे सर्कम्फरन्स सी अपॉन डायमीटर डी इज इक्वल टू पाय. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सी इज इक्वल टू, आपण सी इज इक्वल टू पाय इंटू डी असं पण घेता येते. आणि आपल्याला एक माहित आहे, डायमीटर डी हा रेडियसचा काय असतो, डबल असतो, म्हणजे डी इज इक्वल टू 2r. डीच्या जागी जर 2r ठेवलं आपण तर पाय इंटू डीच्या जागी आपण 2r, म्हणजेच आपल्याला ठेवता येईल 2πr. म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल याचा फॉर्म्युला आपल्याला तयार करता येईल. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल सी इज इक्वल टू 2πr, किंवा आपण घेऊ पाय इंटू डी. आणि जर पायची व्हॅल्यू दिलेली नसेल तर आपण 22/7 घेऊ ऑन 3.14 असं सुद्धा आपल्याला दर्शवता येते. नंतर एक्झाम्पल पहा, द डायमीटर ऑफ सर्कल इज 14 सेंटीमीटर, फाइंड इट्स सर्कम्फरन्स. या ठिकाणी आपल्याला सर्कम्फरन्स करायचंय, तर डायमीटर डी दिलेला आहे 14 सेंटीमीटर, आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला घेतलेला आपण पाय इंटू डी. आणि आपल्याला एक माहित आहे, पायची व्हॅल्यू या एक्झाम्पल मध्ये आपण 22/7 घेणार आहे, म्हणजे सी इज इक्वल टू पायची व्हॅल्यू किती आहे, 22/7 मल्टिप्लाइड बाय डी ची व्हॅल्यू दिली आहे 14 सेंटीमीटर. म्हणजे काय करते, 7 1 जा 7, 7 2 जा 14, म्हणजे काय 22 म्हणजे मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 44 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल काय मिळेल आपल्याला, is equal to 14 centimeter. This is required answer. Next example, the circumference of a circle is 198 centimeter. Find its radius and diameter. Example 1, circumference C किती दिलेला आहे, फॉर्म्युला आहे 2πr. आता आपल्याला C ची व्हॅल्यू दिलेली एक्झाम्पल 198 सेंटीमीटर, आणि आपल्याला रेडियस काढायची, म्हणजे आर ची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची आहे. म्हणून आपण फॉर्म्युला घेतलाय सी इज इक्वल टू 2π इंटू आर. या एक्झाम्पल मध्ये आपण व्हॅल्युएशन 2, जे सी ची व्हॅल्यू आहे 198 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 इंटू पायची व्हॅल्यू जर दिलेली नसेल तर ती आपण घेऊ 22/7, ही आपण व्हॅल्यू घेत असतो. म्हणजे काय, 2 इंटू 22/7 मल्टिप्लाइड बाय आर, म्हणजे 198 is equal to 2 multiplied by 22/7
इज इंटू आर. आता आपण 198 मल्टिप्लाइड बाय 7 अपॉन 2 इंटू 22 या संख्येने काय करू, दोन्ही साईडला मल्टिप्लाय करू. म्हणजे काय ते 7 अपॉन 2 इंटू 22 मल्टिप्लाइड बाय ही राइट हँड साइड आहे 2 इंटू 22 अपॉन 7 मल्टिप्लाइड बाय आर. बघा या ठिकाणी हे दोन्ही नंबर कॅन्सल होते. 7 से कॅन्सल होईल, 2 मल्टिप्लाइड बाय 22, 2 मल्टिप्लाइड बाय 22 1 चं डिव्हिजन होईल आणि आर राहील, फक्त राइट हँड साइडला आर मिळेल. आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ. बघा 22 मल्टिप्लाइड बाय 9 इज इक्वल टू 198. म्हणजे या ठिकाणी कितीचा भाग जाईल, 198 चा. 22 मल्टिप्लाइड बाय 198 म्हणजे 9 चा भाग जाईल. आणि जर आपल्याला माहिती 2 इंटू 2 आणि 9 ला जर भाग दिला आपण तो 4.5 मिळेल. म्हणजे काय मिळेल आपल्याला 4.5 मल्टिप्लाइड बाय 7. हा मल्टिप्लिकेशन करू म्हणजे किती मिळेल इथं 45 मल्टिप्लाइड बाय 7 करायचं. 7 5 35, 3 कॅरी आणि 7 4 28 प्लस 3 म्हणजे 31. बघा डेसिमल पॉईंट 4.5 म्हणजे काय या ठिकाणी 1 प्लेस सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा. म्हणजे याचा आन्सर मिळेल 31.5. या ठिकाणी लिहू आपण 31.5 म्हणजे आर ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 31.5 सेंटीमीटर. आणि दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. आणि यामध्ये आपल्याला डायमीटर सुद्धा विचारलेला आहे. डायमीटरची व्हॅल्यू किती असते, डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू आर. आणि आर ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 2 इंटू 31.5 म्हणजे मिळेल आपल्याला 63 सेंटीमीटर. दिस वन इज अवर रिक्वायर्ड एक्झाम्पल. द रेडियस ऑफ अ सर्कल इज 35 सेंटीमीटर. म्हणजे आर ची व्हॅल्यू आपल्याला 35 सेंटीमीटर दिली आहे. फाइंड इट सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स काढायसाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, रेडियस माहिती आहे, तर सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय. आणि पायची व्हॅल्यू जर दिलेली नसतील तर ती पायची व्हॅल्यू आपण घेणार आहे 22/7. म्हणजेच काय करता येईल आपल्याला या ठिकाणी सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 22/7 मल्टिप्लाइड बाय 35. आपण या ठिकाणी 7 1 जा 7, 7 5 जा 35 म्हणजे काय मिळेल आपल्याला 2 इंटू 5 किती होईल 10 होतील. 10 इंटू 22 म्हणजेच काय होईल 220 सेंटीमीटर. आणि म्हणून म्हणता येईल आपल्याला सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज इक्वल टू 220 सेंटीमीटर. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 62.80 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी टेकिंग पाय इज इक्वल टू 3.14 म्हणजे पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आपल्याला. आणि फाइंड इज डायमीटर. आता सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे की सी इज इक्वल टू पाय इंटू डी. कारण या ठिकाणी डायमीटर काढायला सांगितलंय आपण, म्हणून सी ची किंमत ठेवू आपण 62.80 ही झाली सी ची किंमत सर्कम्फरन्स. आणि पायची किंमत आपण ठेवणार आहे 3.14. चला या ठिकाणी सी इज इक्वल टू पाय डी या फॉर्म्युलामध्ये किंमत ठेवू 62.80 इज इक्वल टू पायची किंमत 3.14 मल्टिप्लाइड बाय डी. आपण बोथ साइडला काय करू 3.14 ने डिवाइड करू. म्हणजे 62.80 इज इक्वल टू 3.14 मल्टिप्लाइड बाय डी. आणि बोथ साइडला आपण डिवाइड करू 3.14 ने. डिवाइडिंग बोथ साइड बाय 3.14. बघा या ठिकाणी कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला 62.80 डिवायडेड बाय 3.14 याची व्हॅल्युएशन करायची आहे. डी इज इक्वल टू 62.80 अपॉन 3.14 डिवायजेशन करू. या ठिकाणी आपण एक काम करू, दोन्ही याला 100 ने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला 100 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे 6280 डिवायडेड बाय 340 हे डिव्हिजन करू. डिव्हिजन करताना आपल्याला 6280 divided by
314 कितीचा भाग जाईल या ठिकाणी 2 चा भाग जाईल म्हणजे मिळेल 628 सबट्रॅक्ट जर केली तर 0 मिळेल आणि वरचा जो 0 राहिला म्हणजे पुढचा भाग जाईल 0चा म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल d is equal to 20 centimeter. Therefore, diameter of the circle is equal to 20 centimeter. This one is our required answer. Next बघा, the diameter of wheel of a bus is 0.7 meter. How many rotations will a wheel complete while traveling a distance 22 kilometer? आता या ठिकाणी आपल्याला डायमीटर ऑफ व्हील ऑफ अ बस म्हणजे या ठिकाणी डी ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.7 मीटर. आता हाऊ मेनी रोटेशन will complete while traveling a distance 22 kilometers. आता आपल्याला माहित आहे 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. Therefore, सर्कम्फरन्स ऑफ सर्कलची व्हॅल्यू दिलेली आहे पाय इंटू डी. या ठिकाणी पहिल्यांदा आपण सर्कम्फरन्स करू. सी इज इक्वल टू पायची व्हॅल्यू घ्यायची 22/7 मल्टिप्लाइड बाय 0.7. इथे आपण 22/7 आणि 0.7 ला 7/10 या पद्धतीने लिहिता येईल. म्हणजे काय 7 ला गेट कॅन्सल. या ठिकाणी मिळेल आपल्याला 22/10 इज इक्वल टू 2.2 मीटर. हे झालं आपलं सर्कम्फरन्स ऑफ व्हील झालं म्हणजे 1 रोटेशन कंप्लीट केल्यानंतर 2.2 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. म्हणजे when the wheel complete 1 rotation it crosses a distance of 2.2 म्हणजे म्हणता येईल therefore 1 rotation is equal to 1 circumference. Therefore total number of rotations is equal to distance upon circumference. 22 किलोमीटर डिस्टन्स आपल्याला पार करायचं आहे. 22 किलोमीटर्स आणि सर्कम्फरन्स दिलेला आहे 2.2 मीटर्स. आपण पहिल्यांदा युनिट सेम करू म्हणजे 22 मल्टिप्लाइड बाय 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर म्हणजे 22 मल्टिप्लाइड बाय 100 अपॉन 2.2 मीटर्स म्हणजे सर्व मीटर्स मध्ये आलं. आता या ठिकाणी याचं जर डिव्हिजन केलं आपण तर ते मिळेल आपल्याला बघा 22 ला 2.2 ने डिवाइड केलं तर इथं डिव्हिजन मिळेल 10चं. 10 into 1000 is equal to 10,000. म्हणजे हाऊ मेनी रोटेशन्स will complete 10,000 rotations to cover the distance of 22 kilometers. This one is our required answer. Thanks for watching these videos.